नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 8 जून सकाळचे 9:30 वाजत आलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर आता जे काही वारे आहेत उंचावरचे ते उत्तरेकडून येत आहेत, खास करून विदर्भात पोहोचत आहेत. त्यामुळे विदर्भात कोरडे हवामान तसेच तापमान वाढ अपेक्षित आहे. थोडेसे वारे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास एकत्र येत आहेत, त्यामुळे या भागांच्या आसपास पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र कोकणातील काही ठिकाणी आजही राहील. सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूरचे काही भाग आहेत, धाराशिवचे काही भाग काही अंशी ढगाळ वातावरण आहे. इकडे थोडं अमरावती, वर्धा, यवतमाळकडे सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे. मात्र विशेष पावसाचे ढग राज्यात सध्या तरी कुठेच नाहीत. आणि ते 24 तासातील अंदाज पाहिला तर सर्वात प्रथमची काय वाऱ्यांची दिशा असेल, अशा प्रकारे हे वारे उत्तरेकडून दक्षिण पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी जाताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि पावसाचा जर अंदाज घेतला तर नाशिक, जळगाव, धुळेचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूरचे पश्चिम भाग, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरचे एक दुसरे भाग, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते एखाद दुसऱ्या ठिकाणी थोड्याशा जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी होण्याची शक्यता राहील, पण पाऊस सार्वत्रिक नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा विखुरल्या स्वरूपात हलका मध्यम पाऊस. मुंबई शहर, उपनगर, पूर्वेकडून एखादा गडगडाटी ढग पोहोचला तरच पाऊस, नाहीतर विशेष शक्यता नाही. तर सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहेच. तसेच नंदुरबारकडे सुद्धा स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगडाट. जळगावचे राहिलेले भाग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरचे राहिलेले भाग या ठिकाणी सुद्धा एखाद्या भागांमध्ये थोडाफार पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता राहील, पण सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही. आणि राहिलेल्या विदर्भ विभागात सर्वच ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर एखाद्या ठिकाणी जर स्थानिक ढग तयार झाला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, तर थोडाफार पाऊस होऊ शकतो, नाहीतर शक्यता नाहीच आहे. विदर्भात किंवा इतर जिल्ह्यांमध्ये तर जवळपास वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याचाच अंदाज आहे. बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.